जय शिवराय. आज आपण पुणे जिल्ह्यातील राजमाजी किल्ला याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. राजमाजी किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे. यालाच कोंडाणे लेणी असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावातून आग्नेयेस 2 किलोमीटर अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकात म्हणजे सातवाहन कालाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पांचा हा उत्कृष्ट नमुना आहे. या लेणी समूहात एक चैत्यगृह आणि 7 विहारांचा समावेश आहे. या लेण्यांच्या निर्मिती राजमाजीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण 2500 वर्षांपूर्वीचा असावा. राजमाजी किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे. कल्याणच्या 1657च्या स्वारीनंतर त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटातील राजमाजी, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंत सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजेच सन 1689 पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन 1730 मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. 1776 मध्ये सदाशिवरावांच्या तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहोचला. त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले. मात्र पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला करून राजमाजी किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे 1818 मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदिवडे आणि कोंडाणा जवळ एका मोठ्या दगडात 21 हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी ते नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटियर रायगड जिल्हा सन 1993 पृष्ठ क्रमांक 721 वर दिला आहे. या परिसरात याला जिजाऊ कुंड म्हणतात. या कुंडात लोक मोठ्या श्रद्धेने स्नान करतात. लोणावळ्याहून तुंगाली मार्ग राजमाजीला येताना वाटेतच गावच्या वेशीजवळ एका युद्धाचे स्मारक, अर्धवर तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतीरायांची मूर्ती आहे. किल्ल्यावरून आजूबाजूचा दिसणारा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या मांचीवर वस्ती आहे. तिला उदेवाडी असे म्हणतात. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती कातळ दरा या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरव डोंगर म्हणतात. अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे 2 बाल्य किल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन. बाल्य किल्ल्याकडे जाताना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनोरंजन बाल्य किल्ल्याच्या मध्ये एक सकल पट्टी आहे. यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोर 3 दीपमाळा आहेत आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनोरंजन आणि उजवीकडे वाट श्रीवर्धन या बाल्य किल्ल्यावर जाणारी आहे. उदयसागर तलाव पण आहे तिथे. तर पावसाळ्यात हा तिला ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकांड खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणाऱ्या धबधब्यांचे सुंदर दृश्य दिसते. हिरवीगार वनश्री, अगणित धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस या आल्हाददायक वातावरणामुळे मनात कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात. पलीकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी, उतुंग तरुंची उभी सभोवती श्रेणी, एकाकी धुसर पाऊल वाट मध्येही तीज वरुणी बिहारे, मनामध्ये वनराणी. दुसरा आहे मनोरंजन. उंचीने श्रीवर्धन पेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्धा तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहोचतो. या बालेकिल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. बालेकिल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडलेले उत्तम दगडी बांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहेत. 2-4 पाण्याच्या टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, इशाळगड, टाकबहिरी, नागफळीचे टोक या सर्व परिसर दिसतो.
शंकराचे मंदिर. तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गोमुख असून त्यातले पाणी समोरच टाक्यांमध्ये पडते. तर तुम्ही पण या किल्ल्याला नक्की भेट द्या, कारण इथे खूप निसर्गसम्य वातावरण आहे. राजमाजी किल्ला वर जाऊन या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या किल्ल्याबद्दल कशी माहिती वाटलं, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कुठल्या किल्ल्याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्या किल्ल्याबद्दल आपण माहिती देऊया. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ माता.